पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। दरम्यान आरोपी रुग्णालयात येत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आरोपी इलेक्ट्रिक ओलामधून आला आणि त्यानं अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवली। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली। दरम्यान बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला 4 जिलेटिन काड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं दिसून आलं। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। तोपर्यंत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं ती वस्तू स्वतः हातानं उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवली आणि नंतर बॉम्ब शोधक पथकानं ती नष्ट केली। घटनास्थळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत पाहणी केली आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता संशयिताचा शोध सुरू आहे। तर उषा किरण हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। या संशयिताचं आतमध्ये येतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। इलेक्ट्रिक ओलामधून हा संशयित रुग्णालयाच्या आतमध्ये गेला आणि त्यानंतर अतिदक्षता विभागाच्या बाजूला जे पुरुष प्रसाधनगृह आहे तिथे त्यानं ही बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली आढळली। स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्यावेळी हे लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या प्रमुखांना ही माहिती दिली आणि डॉक्टर गायकवाडांनी स्वतः रिस्क घेत आपल्या हाताने ती वस्तू रुग्णालयासमोरच्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।